एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी बघूयात। ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय। महिना सुद्धा हा विस्तार होऊन उलटलाय। मात्र तरी सुद्धा महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाचं वाटपच झालेलं नाहीये। महायुतीमधल्या तीनही पक्षांमधील पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते आहे आणि असं असल्यानंच हे वाटप रखडलं असं कळतंय। या सर्व पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। तर त्यामध्ये पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा करून नावं निश्चित करण्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचंही कळतंय। मात्र या संदर्भात कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पुण्यात आता अजितदादा आणि चंद्रकांत पाटील अर्थातच अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद आहे। रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये खरं तर पालकमंत्री पदावरून वाद आहे। बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे कोण पालकमंत्री होणार हा सवाल आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये वाद असल्याचं कळतंय। अर्थातच शिंदे सेना आणि भाजप। कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ अर्थातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद दिसतोय। साताऱ्यामध्ये तर 4 जणांमध्ये लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चौघांचंही नाव पालकमंत्री पदासाठी समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये सुद्धा 4 जणांची नावे गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधून नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हे बघणं महत्त्वाचं।